जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरवरील पिकं आडवी झाली आहेत। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान होत असल्याचं चित्र आहे। धार कल्याण, पीर कल्याण यासह परिसरातील गावांमध्ये अवकाळीमुळे मोसंबी बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे। परिणामी मोसंबीच्या आंबिया बहाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करत आहेत। जालन्यामधली बातमी आपण पाहतोय। अवकाळीमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत। पिकं ही अक्षरशः आडवी झालेली आहेत, भुईसपाट झालेली आहेत, तर मोसंबी बागांवर बुरशीजन्य रोग लागलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। अवकाळी पावसानं ही सगळी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय, बळीराजांना नेमकं करायचं काय हा प्रश्न निर्माण होतो। अवकाळी पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ज्वारीचं पीक हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे प्रचंड शेतकरी आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणखीन संकटाच्या खाईत या ठिकाणी लोटला गेला आहे। त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे हे झाड आपले तानावर होते। तानावर असल्यामुळं त्याला ताण बसला नाही आणि ते फुटू शकले नाही समज। तर हे आर्थिक नुकसानच म्हणावं लागेल निसर्गाने केलेलं। शेतकऱ्यावर म्हणजे खूप संकट आहे। आता जे मोसंबीवर आपल्या आता तानावर होते तर त्याच्यावर सतत पाऊस पडून राहिला। 2-3 दिवसापासून सतत पाऊस पडल्यामुळे झाड तानावर नाही आलं। तानावर नाही आल्यामुळे झाड फुटू शकलं नाही। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गौरव, खरं तर जालन्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। फक्त जालनाच नाही, संपूर्ण मराठवाड्यात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र शेतकऱ्यांची आता सरकारकडे नेमकी काय मागणी आहे, कारण शेतकऱ्यांनी आता नेमकं करायचं काय, कोणाकडे पाहायचं असा प्रश्न निर्माण होतोय। अगदी खरे विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर मागील 5 ते 6 दिवसांपासून जालना जिल्ह्याभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस चालू आहे। कुठे मध्यम स्वरूपात तर कुठे जोरदार अशा अवकाळी पावसाची सरी बरसताना पाहायला मिळत आहे आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना निश्चित बसलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्याभरामध्ये मोठं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर फळबागा देखील या अवकाळी पावसामुळे यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर रब्बी पिकं मोठ्या जोमात जालना जिल्ह्याभरात आली होती। शेतकऱ्यांनी त्यासाठी मोठी मेहनत केली होती। मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि मागील 5 ते 6 दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पीक असेल, त्याचबरोबर कांदा पीक असेल, याचबरोबर द्राक्ष फळबागा, मोसंबी फळबागा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि आता शेतकऱ्यासमोर एक मोठं आर्थिक संकट जे ते उभं राहिलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर हे अवकाळी नुकसान जे झालेलं आहे त्यामुळे याची लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, त्याचबरोबर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत। मात्र आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्याभरामध्ये मोसंबी, कांदा, त्याचबरोबर हरभरा असेल यासह आदी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे हा मेटाकुटीला आलेला आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।